वाव, प्रॉपर ऑफ रोडिंग ट्रेल होणार आहे. देऊकडे चला आता मी होमटूर देतो. सगळंच एक्सप्लोर करू आता. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचे 7 वाजलेत. ॲक्च्युली 7:30च्या जवळपास झालेत आणि आज आपण निघतो आहे एका लॉंग राईडसाठी. टोटल डिस्टन्स अराउंड 100 किलोमीटर्सच्या त्यापेक्षा जास्त असणार आहे. 100 किलोमीटर्सचा मी पर्सनली तर लॉंग राईड म्हणत नाही, बट स्टील वॉट एव्हर इट इज. सो आय एम ॲक्च्युली वेटिंग फॉर माय फ्रेंड. वन्स ही रीच हेअर we'll start our journey and let me Black Beauty is also ready. Just 2 दिवसापूर्वी सर्विस केली आहे, so it's perfectly fine, it's smooth. Let's start the journey. येतो काही? हां. सो प्रसाद काय कॉल उचलत नाहीये. ओके, ही इज देअर इन फ्रंट ऑफ मी. नाहीतर मला त्याच्या घरी जावं लागलं असतं आता शोधायला, किंवा कुठे आहे नक्की. 3-3.5 लिटर आहे सध्या. पोहोचून जाईल तोपर्यंत, पुढे बघता येईल. थंडी तर आहे थोडीशी. ओके, लेट्स स्टार्ट द जर्नी फ्रॉम हियर. सो दिस इज गोइंग टू बी द फर्स्ट राइड ऑफ द विंटर. उशीर तर झाला आहे थोडा, कारण मी एक्सपेक्ट करत होतो की जिथे आम्हाला पोचायचं आहे तिथे जवळपास साधारण 9 वाजेपर्यंत पोचलो तर प्लेझंट वातावरण भेटू शकतं. कारण राईड अशी ॲक्च्युली ही अचानक प्लॅन केली आहे मी. कंटाळा आला होता, लिटरली कंटाळा आला होता रोजचा रोज काम करून, आणि एक ब्रेक हवा होता. ज्यावेळेस तुम्ही मल्टिपल प्रोजेक्टवरती काम करता, आणि ते पण पर्टिक्युलरली माझ्या केसमध्ये मी लिटरली मोर दॅन अ इयर नाव मी नाईट शिफ्टमध्ये काम करतोय. सो आय नीडेड दिस ब्रेक. सो एनिवे, निघालोय आम्ही. द लोकेशन इज मराठवाड्याचे महाबळेश्वर. बट मराठवाड्याचं महाबळेश्वर म्हणजे म्हैसमाळ. ज्या लोकांना माहिती नाही किंवा मराठवाड्याबद्दल ज्यांना, मराठवाड्याच्या भूगोलाबद्दल ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो की म्हैसमाळ याला हे एक हिल स्टेशन आहे जिथे, ज्याला आपण मराठवाड्याचं महाबळेश्वर असं सुद्धा म्हणतो. परंतु रस्त्यामध्ये आपल्याला वेरूळला जायचं आहे, पण एनिवे रस्ता तसा वेरूळ होऊनच जातो. सो जर वेरूळला जातोय तर मोस्ट प्रोबेबली आमचा प्रयत्न असणार आहे की आम्ही घृष्णेश्वर मंदिरात सुद्धा जाऊ, जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. बाय द वे, थंडी खूप जास्त आहे. शाळेचे शाळेचे मुलं they will be always excited. I am not sure if you can see that or not, but they are seeing through the car's window.
and they are surprised to see the camera actually. This little guy, I don't know what they're talking about, but I think I need to go see their excitement. Check this out way guys. The road is beautiful with the fog. पण जसं जसं मी त्याच्या जवळ जातोय तो फॉग तसा तसा दूर जातोय. आणि ट्रस्ट मी कोवळं कोवळं ऊन आहे पण त्याचा मला अजिबात फायदा होत नाहीये. लेफ्ट लेफ्ट इकडे. सहल निघाली कदाचित. सहलीशिवाय एवढे तर राहणार नाही सोबत. आणि ही सहल जात असणार आहे 100% वेरूळला. कृष्णेश्वर मंदिर, त्यानंतर एल्लोरा म्हणजे कैलास लेणी, त्याशिवाय वेरूळ म्हणजे शहाजीराजे भोसले, शिवाजी महाराजांचे वडील, त्यांचं मूळ गाव. तो खूप मोठा ऐतिहासिक वारसा लागलाय मराठवाड्याला. आणि आज आपण तोच वारसा बघायला जातोय. You will not be able to see, but there is one tower behind that mountain. The mountain you can see exactly in front of me. आणि आपल्याला तिकडे जायचं आहे. तर आता आपण पोहोचलो आहे वेरूळला. आता तर तसे 8:30 झालेत. कृष्णेश्वर मंदिरामध्ये जास्त गर्दी नसायला हवी. आणि मी कॅमेरा वगैरे घेऊन आलोय, म्हणजे प्रॉपर DSLR घेऊन आलोय. सो मला बॅग ठेवायला व्यवस्थित जागा हवी, लॉकर वगैरे हवं. तर मंदिरामध्ये जायला हरकत नाहीये. नाही तर तसंही मंदिरामध्ये बॅग तर अलाव करणार नाहीत कोणी. पहिल्यांदा आलोय मी ते. मला जास्त आयडिया नाही, पण अहिल्याबाई होळकरने बांधलंय असं वाटतंय मला. तेच ना, इंदोर तर त्यांनीच डेव्हलप केलंय ना. त्यांनीच आपलं काय असायचं, शहाजीराजे भोसलेंना काय भेटलं होतं, वतन वगैरे तसं काहीतरी. तर त्यावेळेस पेशवे वगैरे सांभाळायचे, तर त्या अहिल्याबाईचे सासरे होते ना, त्यांना तो एरिया भेटलेला होता. इथे या स्टेपलमध्ये टोटल 6 मंदिर आहेत प्रत्येक कोपऱ्यावरती. आणि प्रत्येक मंदिरामध्ये महादेवाची पिंड मिळेल आणि गणपती बाप्पाची मूर्ती. सो गाईज, जवळपास 1.5 तास झाला, पण दर्शन झालं ॲक्च्युली. आतमध्ये मोबाईल कॅमेरा अलाव नाही आहे. सो त्या तिथे मंदिर आहे, आतमध्ये शूट नाही करता आलं, नाही तर मग दाखवू शकलो असतो. मंदिराचा परिसर वगैरे पण अलावच नाही आहे, ऑप्शन नव्हता.
पण रांग मोठी होती त्याच्यामुळे 1.5 तास गेला जवळपास. तर आता आम्ही डिरेक्टली डेस्टिनेशनकडे जाणार. चल. इथे समोर गेलं की थोड्याच अंतरावरती एल्लोरा आहे किंवा कैलास लेणी म्हणू शकतात. पण आता इतका वेळ नाही की आपण पण कैलास लेणी एक्सप्लोर करू शकतो. सो कैलास लेणीसाठी कधीतरी नंतर स्पेशल दौरा करता येईल. या इकडे कैलास लेणी आहे. जवळपास टोटल 16 लेण्या आहेत. 16 लेण्यापैकी ही जी समोरची कैलास लेणी आहे ती आहे 14 नंबर. सो आय वॉज सेइंग की इथे हा जो परिसर आहे पूर्ण, या पूर्ण परिसरामध्ये एल्लोरा केव्ज आहेत. आय गेस टोटल 16. त्यापैकी जी महत्त्वाची कैलास लेणी आहे ती आत्ता पाठीमागे गेली. मला ह्या पूर्ण 16च्या 16 लेण्या एक्सप्लोअर करायच्या आहेत, पण त्यासाठी सफिशियंट वेळ हवा, जो सध्या तरी नाही आहे. कारण ऑलरेडी दुपारचे 12 होत आलेत आणि म्हैसमाळ नाही म्हटलं तरी अजून 15-20 किलोमीटर असू शकतं. तसंही हिल स्टेशनवरती आता दुपार झाली तर जो ॲक्च्युली सकाळी एक्सपिरियन्स भेटायला होता तो आता भेटणार नाही आहे. पण स्टील बघू आता, कारण जवळपास मी 14 वर्षानंतर जातोय. तर बऱ्यापैकी बदल झालेला असेल त्या ठिकाणी. 14 वर्षानंतर असा की तिथे मी ज्यावेळेस 8वीला होतो, साधारण 2010-11च्या जवळपास, 2010 असेल कदाचित, तर त्यावेळेस आमचा स्काउट गाईडचा कॅम्प केला होता. त्यानंतर मी एकदाही नाही गेलो. So that is the one reason actually I am excited to visit that place again. Anyway, जरी दुपार झाली आहे, वातावरणामध्ये गरमी नाहीये. घाट रस्ते, अशा तीव्र चढण उतार वगैरे आणि असे वळणं असतात ना नागमोडी, त्यामुळे मला जास्त आवडतात रस्ते असे. मला जर कोणी म्हणालं की फक्त घाटांवरती राईड करायला आवडेल का किंवा करणार का, तर 101% मी ऑलवेज रेडी असणार त्या गोष्टीसाठी. आता तरी ते ॲडव्हेंचर कमी झालंय कारण रस्ता मोठा झालाय, क्लिअर समजतंय, कारण हा सिमेंटचा रस्ता रिसेंटली बांधकाम झालंय या रस्त्याचं. पण अगोदर ज्यावेळेस हा रस्ता छोटा असेल त्यावेळेस काय मजा येत असणार आहे या रस्त्यावरती बाईक राईडची. आता येत नाही अशातला भाग नाहीये, पण मी जस्ट कम्पेअर करतोय की अगोदरच्या कालावधीमध्ये थ्रिल वेगळा असणार आहे. On the top of the mountain you got off-road. Prasad must be enjoying this ride, especially off-road on his classic 350. माझ्यासाठी थोडीशी डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट नाही ॲक्च्युली, पण कम्फर्टेबल नसते अपाचे वरती. आता इथपर्यंत आल्यानंतर ॲक्च्युली मला फ्लॅशबॅक येतोय 14 वर्षापूर्वीचा. काही विशेष बदललेलं नाहीये. त्यावेळेस इथे फक्त पळसाचे झाडांचं जंगल होतं, आजही तसंच आहे. रस्ताही ऑलमोस्ट तसाच आहे, थोडासा मोठा झालेला असेल फक्त इथे ह्या एरियामध्ये. आपण डोंगराच्या माथ्यावरती आलोय तर इथे पूर्ण सपाट भाग आहे.
थोडं अंतर इकडे उजव्या बाजूला आणि प्रोबॅबली 150-200 मीटर इकडे डाव्या बाजूला जर गेलो तर सरळ खाली दरी आहे. पुढे कुठेतरी रस्ता होता. येस येस येस, आय रिमेंबर. ते जे लोकेशन आहे तिथे आहे हॉटेल कुठलं तरी, आणि त्याच्या पलीकडे आमचा कॅम्प होता इकडे एक्झॅक्टली त्या हॉटेलच्या पाठीमागे. आणि आम्ही आलो होतो जानेवारी महिन्यामध्ये, तर एक्झॅक्टली 14 वर्षानंतर इथे येतोय मी. आणि जानेवारी महिना म्हटल्यानंतर अतिशय थंडी. 3 दिवसांचा कॅम्प होता आमचा, त्यापैकी 2 रात्र आम्ही इथे उघड्यावरती काढल्या होत्या. आम्हाला तंबूमध्ये पण झोपायची परमिशन नव्हती. सो दॅट वॉज सो कूल, सो एक्स्ट्रीम. हा रस्ता आहे, जायचं का? एक मिनिट. या इथे होता कॅम्प आपला, ह्या इथे कॅम्प होता आपला. हा इथे या एक्झॅक्टली ह्या हॉटेलच्या पाठीमागे हा जे मोकळं ग्राउंड दिसतंय का, तिथे कॅम्प होता. किती 20-21 तंबू असतील आपले. हा पाणी होतं ना. आपण सकाळी सकाळी नव्हतो गेलो का इथे आंघोळीला, पण आंघोळ न करता रिटर्न आलो होतो आपण. कसं काय? मग तू थांबलाच नव्हता घरात एक पण रात्र? नाही, सकाळी सकाळी आलो होतो आम्ही 5-1 वाजता. रात्री थंडी इतकी जास्त होती, माझ्या डोक्यात एकच होतं की लवकरात लवकर फक्त उजेड व्हावा आणि मोकळं व्हावं तिथून. लेट्स गो लिटिल ॲडव्हेंचर. आता DJI ची बॅटरी थोडी संपत येते. नशीब मी पॉवर बँक आणली आहे, तर थोडा वेळ चार्ज करून घेईल. इथे आले होते आमचे जवळपास 8 ते 10 टेम्पो. इकडे टेम्पो पार्क केले होते. जवळपास 20-21 टोटल तंबू होते, म्हणजे टोटल टीम होत्या. प्रत्येक टीमचा एक तंबू असा आहे इथे. आणि इकडे सकाळी उठून आम्ही इकडे तळ्याकडे गेलो होतो. ह्या इथे एक्झॅक्टली, इफ यू कॅन सी, आय कॅन स्टील शो यू द ruins exactly here. पूर्ण सर्कल इथे. ह्या दगड रचलेले आहेत ना, हे सगळं सर्कल आहे. इथे सेंटरला कुठेतरी शेकोटी वगैरे होती. ह्या अर्ध्या एरियामध्ये मुलांचे तंबू, एवढ्या एरियामध्ये, आणि तिकडच्या एरियामध्ये मुलींचे तंबू इन द सेन्स टेंट. सो इट्स होलसम फीलिंग, ऑसम. सकाळी सकाळी आम्ही हायकिंग साठी गेलो होतो त्या टॉवर वरती, म्हणजे वरती नव्हतो गेलो पण टॉवर जवळ गेलो होतो. त्यावेळेस हे मंदिर जे दिसतंय ते इतकं मोठं बांधलेलं नव्हतं. दुपारी आलो होतो आणि संध्याकाळी जेवणासाठी मी आणि अजून काही 2-3 जण इकडे ह्याच एरियामध्ये, इकडे जंगलामध्ये लाकडं शोधायला गेलो होतो. इकडून लाकडं आणले, त्यानंतर आम्ही संध्याकाळी स्वयंपाक केला होता. इट्स ग्रेट टू सी दिस प्लेस अगेन. तो घरी बघायला जातोय, जरा भेटला चान्स म्हणजे दिसली तर ठीक आहे.
जाईल अजून वरती. खूप रिकामे कामं करतोय असं वाटतंय मला. पण एक्सप्लोरेशन आलं तर म्हणजे फक्त गाडी फसायला नको आता इथं. काळी माती आहे तर काहीच आहे. जर गाडी फसली तर वाट लागत. काळी नाही म्हणून तर चान्सेस कमी आहेत. वाव, प्रॉपर ऑफ रोडिंग ट्रेल होणार आहे. This is thrill, guys. Thrill. Too good. अशी ऑफ रोडिंग मी आधी नाही केलेली. फक्त इकडे जंगली प्राणी नको आता, नाहीतर माझी फाटायची. अशी टायर स्लिप होतंय. मला वाटतं तो आलाच नाही आहे. बघू एकदा फसली तर नाही त्याची गाडी. तशी गाडी जळते त्याची खूप. अरे येईल आरामात वरती. वरती प्लेन आहे. निघते गाडी. निघेल जाते आरामात जाते. आहे मग काय वरती. दगड आहे खाली. माझ्या बाईकपेक्षा तर आरामात गेली त्याची. माझं पाठीमागचं चाक स्लिप होत होतं. केसांची वाट लागली आहे बट आय लाईक इट. बाईक तिकडे पार्क केली आहे पाठीमागे. प्रसाद फोटो घेतोय. हिवाळ्यामध्ये आलो असो तर एवढं सुकलेलं नसतं काही. प्रॉपर लश ग्रीन सिनरी असते इथे. बट वॉट एव्हर इट इज, एनी टाइम इज गुड टाइम. हेअर आर अवर बाईक्स. इथे वाटत तर नाही वाक्षी असणार. बिबट्या सध्या गवताळ्यामध्ये. नाही हा नाही कनेक्ट. हा थोडा वेगळा आहे. तो आपण जातो कुठे. आहे थोडाफार. सगळं कोरडं आहे. असेल तर काही सांगता नाही येत. पण ते भूतांचे व्हिडिओ बघितलेत का तू. ते काही 2-3 लोक रात्री जातात. तर हा डुप्लिकेट व्हिडिओ काही दाखवतात. आपणही रिकामे कामं चालू करू शकतो.
गाईज, दिस इज द व्ह्यू ऑफ व्हॅली. अजून पुढे जाऊ शकतो. येत नाही का? पुढे काही नाही, दरी आहे फक्त. इथून पुढे खाली त्या तिथे समोर शेवटचं टोक आहे, तिथून डायरेक्ट खाली जाऊ आपण जर गेलो. This is the adventure. चल सर, चल चल चल. हा, 1 मिनिट. व्ह्यू पॉइंट कुठे आहे? आणि समोर काय? किती बघण्यासारखे आहेत का? किती अंतर असेल तरी? अर्धा किलोमीटर. अच्छा, मग ठीक आहे, काही नाही, जाता येतं मग. आपणच येण्यासारखी फिरतोय एवढ्या ह्याच्यात. ऑलरेडी चोरी झाली, आपल्यासाठी काहीच ठेवलेलं नाहीये. ती पूर्ण सगळी घाणच येते, काचा वगैरे फोडून. इकडे काहीतरी भेटतं का? हा, इथून जाऊ शकतो आपण आत. नाही, पॅक केलं इथे. इथे जाऊ शकतो रे असंच. अरे मस्त मोकळं घर आहे आत. कॅम्प पेक्षा भारी होऊ शकतं. एखादा हॉरर मूवीचा सीन, ते राज वगैरे मध्ये ते, किंवा तो एक कृष्णा कॉटेज बघितलाय का? ते कसे माउंटेन वरती जातात, तसं घर आहे आतून. जाऊ का? जागा ह्या लोकांनी डेव्हलप केली आहे चांगली, पण उगाच म्हणतात याला महाराष्ट्र, कुठलं मराठवाड्याचं महाबळेश्वर. इथे ना वॉटरफॉल आहे, काही नाही आहे. छोटस डोंगरावरती पठार आहे बस. पब्लिक पण येत नाही इथे. हा हा, रिमोट काय, नेटवर्क जर असतं नाही राहिलो असतो मी 100%. घेतला असतं. इथे रेंट पण जास्त लागणार नाही, 4-5 हजार रुपये खूप झाले अण्णा. हे उघडे. चल आता मी होम टूर देतो. सगळंच एक्सप्लोर करू आज. एरिया वगैरे चांगला आहे तसा हॉलसाठी. हॉल बेटर आहे. इकडे पाठीमागे किचन आहे. इथे चूल सुद्धा आहे. पण घाण करून ठेवली आहे.
इकडे अंगण, मोकळं चोकळं अंगण आहे. हा, एक बेडरूम. अरे, वॉशरूम आहे. ही बाल्कनी झाली असती, बाल्कनी सारखंच आहे. थोडंसं अजून जुनं. पोलीस क्वार्टर मध्ये गेलाय कधी? हे पोलीस क्वार्टर सारखं दिसतंय. अरे इकडे दुसरा व्ह्यू पॉइंट आहे अजून. खूप जास्त अबंडन झालंय यार. अशी जागा जर भेटली असती ना, खरंच राहील मी. तसं घर चांगलं आहे, उन्हाळ्यामध्ये पण थंड राहील. थोडस डेंजर वाटतं आत गेल्यानंतर, खूप अंधार आहे. वेलकम टू दी जंगल गाइज. मे बी हा रस्ता पुढे टॉवर वरती जातोय, सॉरी टॉवर कडे जातोय. माझी बॅटरी टिकत नाहीये. सो नाऊ आय नो की जसं जसं एखादी लॉंग राईड करेल मी, तर हा कॅमेरा तर माझ्यासाठी सफिशियंट नाहीये. जरी मी 5-5, 10 मिनिटं तर खूप झालेत, पण मी 5-5 मिनिटाच्या जरी रेकॉर्डिंग्स करतोय तरी मे बी सफिशियंट नाही वाटत आहे मला बॅटरी. सो एका नॉर्मल ओव्हरव्ह्यू किंवा रिव्ह्यूच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो, कॅमेरा स्टॅबिलायझेशन वगैरे सगळं बेटर आहे, क्लॅरिटी खूप चांगली आहे. द ओनली नेगेटिव्ह फॅक्टर इज battery, even though there is a special or separate battery module. वाव, लहानपणापासून हे बघायचं होतं मला की टॉवर आहे तरी कसं. रस्ता एकदम सुंदर आहे यार, त्याच्या बाजूला इतकं मोठं टॉवर आहे. सो आजची राईड तर वर्थ इट आहे. माझ्या बाजूला जंगल, त्यानंतर इकडे दरी, इकडे प्ले ग्राउंड बनवलं होतं पण टुरिस्ट नाही म्हणून सगळं वाया गेलंय. बट जेव्हा पण केलं होतं त्यावेळेस डेव्हलपमेंटच्या हिशोबाने प्रयत्न तर केलेले या लोकांनी. दूरदर्शन उच्च शक्ती प्रेषित. आहे कोणीतरी मध्ये बस टेबल खुर्ची ठेवली आहे. अरे ते विमान चाललंय वरती. डीडी नॅशनलच आहे. आणि ते टॉवर आहे ना, कसं दिसतं ते? सिमेंटचं आहे का? सिमेंटचं आहे ना, खाली सिमेंट आहे वरती स्टील आहे. खूप उंच मोठं आहे, पण खालून बघितल्यानंतर वाटत नाही की त्याचा व्यास इतका मोठा असेल म्हणून. व्यास समजतो ना, व्याप म्हणजे डायमीटर. हा, हाईट पण एवढी नाही वाटत त्याची. लांबून तर नाही वाटत. अशी ती खूप फ्लोर असतील ते इथे. बंद आहे
हे पण बंद आहे, म्हणजे गेट कुठून दुसरीकडे आहे, दुसरीकडे कुठेतरी गेट आहे. चला ऑप्शनच नाही आहे. ओके, सो हेअर वी आर गोइंग फॉर फोटोशूट. I don't know whether it will be a good photo or not. People are coming. कोणत्या साईडने घेऊ, कोणत्या साईडने घेऊ फोटो? नाही नाही, राहू दे, काही नाही फरक. So now I have changed the lens. Now let's see with this 55 to 50 mm lens, can I get a better shot? So guys, the final trail of today is बालाजी टेम्पल. या लेक पासून साईडने कुठेतरी रस्ता आहे, तिकडून बालाजी मंदिरात रस्ता जातो. तर तेवढे एक टेम्पल आता एक्सप्लोअर करू आणि देन आय विल हेड बॅक टू होम. म्हणजे एक्झॅक्टली लगेच घरी जायचं नाही आहे, आधी छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर तिथे प्रसादला हेल्मेट घ्यायचं आहे, हेल्मेट घेऊ आणि त्यानंतर आपण घरी जाऊ. पण Hi guys, so just taken darshan. It's already I think 4 o'clock, maybe more than that, and we have to travel around 40 to 50 kilometer more to reach Chhatrapati Sambhajinagar, and then again we will be moving to our home. So it will definitely take around 2 to 3 hours. So I think today's trail was over. We explored a lot, we enjoyed a lot, we roamed on the mountains, we covered some off-roads as well. So pretty good day actually, well spent. So it's time to switch off the camera now. So I hope you guys like the video. If you like it, you have any suggestions, so please do comment. And until the next vlog, take care. Once Prasad will be done with photos and videos, we will go. So anyway, चलो मिलते नेक्स्ट ब्लॉग में. See you, tata, bye bye.